करून देऊ शकतो। विधान परिषदेच्या जळगाव मतदारसंघावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होण्याची शक्यता आहे। जळगावच्या जागेवर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला। जळगावच्या जागेवरून माझा मुलगा प्रतापराव पाटीलला विधान परिषदेची उमेदवारी द्यावी अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी पक्षाकडे केली। मात्र वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य असेल असंही गुलाबराव पाटील म्हणाले। गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर गिरीश महाजनांनी उत्तर दिलं। अनेक वर्षांपासून ही जागा भाजपची असल्याचं महाजन म्हणाले। त्यामुळे आता ही जागा नेमकी कुणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। वरच्या नेत्यांमध्ये काही जागा ज्या अदलबदल होणार आहे त्याच्यामध्ये जर झाली तर जळगाव ही जागा आम्हाला सोडावी, कारण की मागच्या काळामध्ये 2 टर्म आम्ही शिवसेना म्हणून या जागेवर लढलो होतो आणि जिंकलोही होतो। नंतर ही जागा बीजेपीला जरी आली तरी बीजेपी बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळेसही मदत केलेली आहे। आम्हालाही वाटतं की यावेळेस आम्हाला जर दिली तर बरं होईल आणि मला वाटतं की शेवटी हा आमचा मागणीचा विषय आहे। वरच्या चर्चेवर हा सगळ्या गोष्टी अवलंबून आहे आणि वरती मला खात्री आहे की जळगाव ही जागा शिवसेनेला सुटेल। निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली आहे। 25 वर्षापासून आमचा आमदार आहे, 30 वर्षापासून आमचे आमदार आहे, भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की जागा भाजपलाच मिळाली पाहिजे। अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत। पण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्ही लढतो, आम्ही निवडून येतो। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांची निवड